तारदाळमध्ये जलजीवन मिशनचे काम संथ गतीने, स्थानिक शेतकऱ्यांच्यात संताप. जलजीवन मिशन अंतर्गत शिरढोणे यांच्या शेतीपासून फिल्टर हाऊसला जाणाऱ्या मेन पाईपलाईनचे काम गेल्या 2 वर्षांपासून रखडल्याने तारदाळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पानंद रस्त्यावर जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदाराने जागोजागी मोठ्या पाईप्स रस्त्याच्या कडेला आणि पाणी जाणाऱ्या चरीमध्ये टाकून ठेवले आहेत. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. पाईपलाईन हटवून दुसरीकडे टाकावी किंवा तातडीने बसवावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी केली. मात्र गेल्या 2 वर्षांपासून याची दखल घेतली गेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यंदाही अशीच परिस्थिती राहिल्यास डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आजूबाजूच्या शेतीला कातरून मोठे नुकसान करेल अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच पानंद रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढून रस्ता नकाशाप्रमाणे खुला करावा. या संदर्भात जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सोनलकर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराशी बोलून येत्या 2 दिवसांत पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ. आज 3 वर्ष झाले पायपा पडल्यात. शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय. जलद मोजणी करून त्या पायपा व्यवस्थित करून घेऊन ताबडतोब रस्ता मंजूर करून देण्याचे काम करावे. सदर शिरडोणे विहिरीपासून ते फिल्टर हाऊस पण जो सदरचा सरकारी पाण्यात रस्ता आहे तो किती फुटाचा आहे याचं मोजमाप करून तरी ते जलजीवन पाण्याच्या स्कीमचे जे पाईपलाईन आहे ते पूर्ण करून रस्त्याचे कामकाज पूर्ण करावे ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. शिरडोण्यांच्या हिरीपासून जे पांदन रस्ता आहे फिल्टर हाऊसपर्यंत ते मोजमाप करून नाकाच्या प्रमाणे रस्ता करणे आणि जे जल योजनेची पाईपलाईन आहे पाईपा त्वरित पूर्ण करून देणे